आपल्यासोबत भाई जगताप आहे. भाई काय बोला गॅस संदर्भात हॉटेलचे दर वाढलेले आहेत. देश गॅसवर आहे, राज्य गॅसवर आहे, सर्वसामान्य गॅसवर आहे. मंत्री आणि मुख्यमंत्री मजे करतात आहेत. आमच्या देशात काय होणार नाही, हे नाही होणार नाही अशा गमजा करतात आहेत. ऑलरेडी पेट्रोलचे भाव, गॅसचे भाव वाढलेले आहेत आणि ते वाढलेले सुद्धा गॅसच नाही आहे. त्यामुळे हॉटेल बंद होतात आहेत, काही इंडस्ट्री बंद होत आहेत. प्लास्टिक इंडस्ट्री बंद होते आहे. प्लास्टिक इंडस्ट्री बंद होते आहे नागपूर भागातली, कारण मी कामगार क्षेत्रातला आहे. माझ्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे की या सगळ्या याच्यामध्ये लाखो कामगार जे आहेत ते उद्या बेरोजगार झाल्याच्या नंतर काय करणार आहात तुम्ही? 11 दिवस झाले, आखाती युद्ध सुरू झालेलं. सरकार म्हणून तुम्ही याची प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होते ना, किंवा ही अशी परिस्थिती निर्माण होईल, कारण आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत. हे मजेत आहेत की काय घोषणा न काय जिंदाबाद न काय कसलं जिंदाबाद. त्यामुळे अतिशय बेजबाबदार केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार अतिशय बेजबाबदारपणे वागतात आहे. भाई ज्या दिवशी महिला दिवस होता त्या दिवशी गॅसचे 60 रुपये वाढले आणि लाडकी बहीण योजना काय बोला? नाही, लाडक्या बहिणींचेच पैसे वाढले. हा ना, आता त्या लाडक्या बहिणीची अडचण अशी आहे, तिला त्या वाढलेल्या पैशामध्ये ते खरेदी करावं लागणार आणि तिचा नवरा, तिचा भाऊ जो कुठे हॉटेलमध्ये कामाला असेल त्याचंही काम जाणार. म्हणजे अशा पद्धतीने भावनिक गोष्टी फक्त धूळफेक करायची. कारण धूळफेक ह्यासाठी म्हणतोय, 2100 रुपये देणार होते ना, ते कुठे दिले? काय झालं त्याचं काय झालं? त्यामुळे नुसतं इलेक्शन आलं की असल्या काहीतरी गोष्टी करायच्या आणि EVMच्या जोरावर आणि त्या सगळ्या गोष्टींवर निवडून यायचं आणि परत सांगायचं नाक वर करून की आम्हाला मॅन्डेट दिले. मग त्या ज्यांनी मॅन्डेट दिले तेच त्रासात आहेत ना. काय चाललंय? त्यामुळे अतिशय बेजबाबदारपणे केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार वागतंय आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार वागतंय. नक्कीच हे होते आमदार भाई जगताप यांनी सांगितलेलं आहे. केंद्रामध्ये केंद्राचं आणि राज्याचं सरकार अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहे. मात्र अनेक जे काय समस्या आहे दोन राज्याच्या युद्धामुळे ह्या समस्या येणाऱ्या काळात महाराष्ट्राला नक्कीच त्रासदायक ठरेल. शिवाजी काळेसोबत मी धीरज गुल, टॉप न्यूज मराठी, मुंबई.